नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये. स्कायमेटने शेतकऱ्यांसाठी मान्सूनच्या संदर्भात एक महत्त्वाची गुड न्यूज दिली आहे. ही गुड न्यूज नेमकी काय आहे? स्कायमेटने काही पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. यामध्ये कोणत्या भागात अधिक पावसाची शक्यता, कोणत्या महिन्यात पावसाची काय स्थिती राहण्याची शक्यता, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने 2025च्या मान्सून हंगामाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी स्कायमेटने वर्तवली. स्कायमेटने देशात जून ते सप्टेंबर 2025 या मान्सून हंगामात दीर्घकालीन कालावधीच्या सरासरी 103% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये 5% वाढ किंवा घट होऊ शकते, म्हणजेच 5% कमी अधिक पावसाची तफावत गृहीत धरण्यात आलेली आहे. तसेच जून सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन 865.6 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाजसुद्धा स्कायमेटने जाहीर केलेला आहे. राज्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच सूर्याने आग ओघळायला सुरुवात केली, तर सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यातही झपाट्याने घट होऊ लागली. मागील वर्षीच्या मान्सून हंगामात पावसानं शेतकऱ्यांना चांगली साथ दिली. आगामी मान्सूनच्या बद्दलही शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे. हवामानशास्त्र विभाग लवकरच मान्सून अधिकृत अंदाज लवकरच जाहीर करेल अशी शक्यतासुद्धा आहे. आता मात्र स्कायमेट मान्सून हंगामात सरासरीच्या 103% पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाही मान्सून हंगामात पाऊस शेतकऱ्यांना चांगलीच साथ देण्याची शक्यता वर्तवण्यात येते. स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात पुरेसा तर पश्चिम घाट, केरळ, कर्नाटक किनारपट्टीचा भाग आणि गोव्याच्या सरासरीच्या अधिक पाऊस राहील असा अंदाजसुद्धा स्कायमेटने वर्तवला आहे. तसेच उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज स्कायमेटने आपल्या अंदाजात वर्तवलेला आहे. महिन्यावर पावसाचे नेमके काय अंदाज आहे तेही समजून घेऊया. स्कायमेटने मान्सून हंगामात सरासरीच्या 103% पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परंतु महिन्यावार अंदाजात जूनमध्ये सामान्य म्हणजेच सरासरीच्या 96% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर जुलै महिन्यात सरासरी 102% पावसाची शक्यतासुद्धा स्कायमेटने वर्तवली. खरं म्हणजे तर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस किंवा पावसाचा जो काही मुख्य हंगाम असतो तो मुख्य मान्सूनच्या कालावधीतला तो या 2 महिन्यांमध्ये बरसत असतो आणि या 2 महिन्याकडे विशेष लक्ष असतं. जुलै महिन्यात सरासरी 102% म्हणजे 280.5 मिलीमीटर पाऊस जुलै महिन्यात, तर ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 108% पावसाच्या नोंदीचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. ऑगस्टमध्ये 254.99 मिलीमीटर पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे. तसंच सप्टेंबरमध्ये मात्र 104% म्हणजेच 167.9 मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे असंही स्कायमेटने सांगितले. त्यामुळे मान्सून शेवटच्या काळातसुद्धा म्हणजेच सप्टेंबरच्या काळातसुद्धा मोठ्या प्रमाणावर हजेरी लावण्याची शक्यता आहे. देशाच्या विविध भागात स्कायमेटने व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या माहितीनुसार ला निना या हंगामात कमकुवत होता. तसेच ला निना चिन्ह हे धूसर होऊ लागलेलं आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करण्याच्या एल निनोची शक्यतासुद्धा आता नाही आहे. तसंच मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. जून महिन्यात मान्सूनचा पाऊस नेहमीपेक्षा 4% कमी असण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली, तर जुलै महिन्यात 2% आणि ऑगस्ट महिन्यात 8% अधिक पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच
सप्टेंबर महिन्यात मात्र 4% अधिक पाऊस पडेल असंही अंदाजात स्कायमेटने वर्तवलेलं आहे. स्कायमेट ही एक खाजगी संस्था आहे. ही दरवर्षी हवामानाचा पहिला अंदाज हा एप्रिल महिन्यात देत असते. तसेच स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेनं मान्सून हंगामात म्हणजे 2025च्या मान्सून हंगामात देशात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली. अर्थात हा प्राथमिक अंदाजे पहिला अंदाजे. यानंतर IMDसुद्धा आता अधिकृत अंदाज जाहीर करेल. IMDच्या अंदाजात नेमकी काय असेल? स्कायमेटच्या अंदाजाबद्दल तुम्हाला काय वाटते? याबाबतची तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.